तर जय महाराष्ट्र पब्लिक, कसे आहात? बरे आहात ना? बरे तर असतालच. माझं नाव रोहन हृदयनाथ कडू देशमुख घेऊन आलेलो आहे पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. रंग खेळतात ना, रंगपंचमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जास्त वेळ न घालवता चालू करूया आपण व्हिडिओला. नमस्कार. रंगपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना, माझ्या चाहत्यांना सगळ्यांना माझा काय म्हणायचं नमस्कार. सांगायचं तात्पर्य असं की आपण होळी पेटवली, बरोबर, त्याला धुळवड म्हणतात, म्हणजे रंगपंचमी म्हणत नाही. त्यानंतर 5 दिवसांनी रंगपंचमी येते. तर ती जी होळीची धूळ असते ती आम्ही पूर्वी काय करायचो, लहान मुलांना, म्हणजे तुला पण लावली आम्ही, ती धूळ आहे ना त्याच्यामध्ये खूप औषधं असतात, ते म्हणजे औषधी धूळ असते ती लावायचं. आणि त्यांनी धुळवड खेळलो म्हणून असं सगळीकडे घरात सगळ्यांना लावून स्वतःला पण लावायचं. आपण फेशियल करताना कसं पॅक लावतो तसं ते लावायचं आम्ही, आणि सगळं तो आनंद व्यक्त करायचा. धुलवड, त्याला धुलवड म्हणायची. आणि धुलवडीनंतर म्हणजे होळीच्या नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी येते. तर रंगपंचमीला जे आपण रंग खेळतो ते खरे त्या दिवशी. जसं आमच्या अभिनयामध्ये कसं आहे, तुला मी मगाशी काय सांगितलं होतं, अभिनयाच्या रंगामध्ये रंगून गेला ना की मग खरा अभिनय फुलतो, बरोबर, खरा जिवंत वाटतो. आणि तो अभिनय जिवंत झाला की कुठली तरी आपल्याला वाहवा मिळते आणि खूप आनंद मिळतो. तशीच एका पिक्चरची जी बाहुली मिळाली ना फिल्मफेअरची, त्यावेळेस फिल्मफेअरचं सिल्वर ज्युबिली होती. मोठमोठे आर्टिस्ट होते, अमिताभ बच्चन पासून सगळे. आणि गजानन जहागीरदार यांच्याकडून मला ती बाहुली मिळाली. हो का? हो. आणि खूप मोठी व्यक्ती होती गजानन जहागीरदार म्हणजे. आणि त्यावेळेस मी उभीच, तुम्हाला बसायला जागा वगैरे काय कुठलं काय कळे ना मला. तर त्यावेळेची त्यांची स्टाईल होती की खुर्चीवर नावं लिहितात वगैरे, आणि ते मला काही माहिती नव्हतं. आणि मी पहिल्या प्रथम तिथे गेल्यानंतर मला ते, बाकीच्या वेळेस असायचे लोक बरोबर, पण त्यावेळेस त्या दिवशी नेमके नव्हते कोणी. माझ्या बहिणीची मुलगी आजारी होती. आणि मग ते शेजार पाजारचे हिंदीमध्ये बात करत होते, क्या उषाजी क्यों खड़ी क्यों हो. म्हटलं मैंने बैठिए ना, तो आपकी तो कुर्सी है, इसके ऊपर नाम है आपका, बैठिए आप, और देर है प्रोग्राम शुरू होने के लिए. मग खूप डान्सरचे छान छान मला जे बघायला नाही ते मिळालं त्या दिवशी. खूप मोठे आर्टिस्ट बघायला मिळाले, एवढा आनंद वाटला ना. आणि ज्यावेळेस माझं नाव पुकारलं गेलं ना तर अशी थरथरत होते मी, कारण एवढे अरे मोठे हिंदीचे आर्टिस्ट होते आणि त्यांच्या समोर आपल्याला बोलत आहेत वगैरे. गजानन जहागीरदार यांच्या हस्ते मला पुरस्कार तो मला मिळाला. तर मी ते घेतला पुरस्कार. एक तर हेवी आहे बाहुली, ही उचलताना पण प्रॉब्लेम अशी झाले मी, तरी सुद्धा बाकीच्यांनी मला हेल्प केली. ती बाहुली घेतली आणि मी गजानन जहागीरदारांच्या पाया पडले. पाया पडल्यावर सगळ्या हॉलमध्ये जोरदार टाळ्यांचा आवाज मला ऐकू आला. मी म्हटलं मी काय केलं, पाय तर पडले. तर मग त्यानंतर मला बाकीच्यांनी सांगितलं, उषाजी क्या अभी तक किसी ने ऐसा पैर कुछ हुआ नहीं है, आपने जो नमस्कार किया हो बहुत अच्छा किया आपने. मैंने ये अभी आगे चलेगा ऐसे, पैर छुएंगे सब आर्टिस्ट लोग, बरोबर, बडे आदमी के. तिथून सुरुवात झाली. आणि मला एवढं बरं वाटलं. पण आपल्या संस्कृतीमध्ये ते पद्धत आहे ना, त्याप्रमाणे मी ते केलं आणि मला पण आनंद वाटला. मग सगळ्यांनी माझं कौतुक केलं वगैरे, आणि तो प्रोग्राम असा संपला, एंड झाला. पण मला आज दुपारपासून असं थोडस प्रश्न पडला होता. मी विचार करत होते की म्हटलं माझ्याकडून आज लेट झालाय. रंगपंचमीला काय असतं, होळी जिथं आपण पेटवलेली असते तिथं नैवेद्य नेऊन ठेवते मी, आणि आपली केशर असते ना खायची, ते एका वाटीमध्ये पाण्यामध्ये टाकून त्याचा रंग तयार करते मी. आणि थोडेसे 5 शिंतोडे होळीवर, 5 शिंतोडे देवाच्या अंगावर, आणि मग घरात सगळ्यांच्या तोंडाला लावायचे, आपल्या पण तोंडाला लावून घ्यायचं जरा. आणि ते केशरी रंग असल्यामुळे, केशरचा रंग असल्यामुळे काय प्रॉब्लेमच नाही. बरोबर. पण एक प्रश्न पडला की ही भूताळी परत जागी झालेली आणि कुठं आली, म्हटलं कुठं गेली पण याच्यातून उठून कुठं गेली. माझ्याकडून उशीर झाला जेवण वाढायला. तर म्हटलं आता काय करायचं. 3 वाजता मी नैवेद्य दाखवला, म्हणजे माझी चूकच आहे ना. आणि मग ते खाण्यासाठी ती होती भूतावळी, पण ते गेले इकडे तिकडे. बरोबर. तर मला कोणीतरी सांगितलं युट्यूबवर गेले ते,
आणि मग म्हटलं बरं जाऊ दे, कुठंतरी पोट भरतायत ना, कुठंतरी खायला मिळतंय ना त्यांना, आनंद आहे म्हटलं. आणि असं करून मी तो प्रश्न म्हटलं तिथंच थांबवला. बरोबर. मी म्हटलं माते मला क्षमा कर माझ्याकडून काय चुकलं असल्यास. आणि मग चाहत्यांचं जे काय होतं माझ्या डोक्यात आलं, अरे बापरे बापरे काय चाहते मला एवढे म्हणाले की उषाताई नावं सांगा तुम्हाला कोणी त्रास दिला. आज 22 वर्ष तुम्ही म्हणताना लाईफ मध्ये गेली, तुम्हाला कोणी त्रास दिला आम्हाला सांगा, त्यांची नावं सांगा. पण एक आई ह्या नात्याने तेवढ्या मला खोलत जायचं नाही, मला क्षमा करा. तुम्ही नावं सांगून काय होते, तुम्ही चतुर आहात, तुमच्या लक्षात येईल ते सगळं. मी सांगायची काही आवश्यकता नाही. पण एक चांगला किस्सा सांगते मी तुम्हाला रंगपंचमीचा. आम्ही जयप्रभाला शूटिंग करत होतो एका पिक्चरचं. त्यामध्ये जीजी भोसले वगैरे, भास्कर जाधव वगैरे हे सगळे लोक होते आणि दुसरे पण हिरो होते, यशवंत दत्त वगैरे असे त्यावेळेचे खूप छान लोक होते ही. आणि इकडे दादांचं जयप्रभाला शूटिंग चालू होतं. तर तिकडून शूटिंग झालं आणि नेमका रंगपंचमीचा दिवस. त्यांच्या पिक्चरमध्ये असले की रंग वगैरे खेळणं वगैरे हे सगळं असायचं, पण त्या पिक्चरला मी नव्हते आणि मी तिकडे दुसरीकडे शूटिंग करत होते. तर दुपारी आम्ही लंचच्या वेळेस बसलो. आता लंच आले तर दंदन दंदन मोठा साऊंड ट्रक आला, साऊंड ट्रक भरून आला, सगळ्या लोक आणि दादा वगैरे सगळे दादा, त्याच्यामध्ये बाकीचे चमचे पण होते सगळे अरुणजी होते, अरुण कर्नाटकी बिचारे ते पण होते. हे सगळे लोक त्याच्यामधून दना बाहेर उतरले, सगळ्यांनी उचलून घेतलं मला. अरे चक्क ते आमच्या डायरेक्टरला पण यशवंत दत्तला पण उचललं, सगळ्यांना उचललं आणि त्या साऊंड ट्रक मध्ये नेऊन टाकलं. आणि मग गाडी सुरू झाली. आम्हाला जयप्रभाला नेलं. तिथे केशरी रंग त्यांनी केला होता, कारण बाबांना ते चिडले असते ना तिथे काहीतरी कसला रंग खेळताय, काय रंग खेळताय. तर केशरी रंग होता मस्तपैकी आणि तो सगळ्या आमच्या अंगावर टाकला. दना 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 बादल्या तयार केल्या होत्या. आमचं शूटिंग त्या दिवशी काय झालं नाही. ते जीजी भोसले, ते भास्कर जाधव, ते बाकीचे जे आमचे असिस्टंट डायरेक्टर होते ना, ते म्हणाले आता काय करायचं, शूटिंग असतं आपलं, आमच्या पोटावर पाय कशाला, मग आता कसं करायचं, मग 2 दिवस वाढणार आता. मग दादा म्हणाले कशाला काळजी करताय, मी आहे ना, नावाप्रमाणे मी दादा आहे ना, 2 दिवस तुम्हाला दिले. पुढच्या त्याच्यामध्ये माझ्या पिक्चर मधले काढून नवीन पिक्चर मध्ये उषाबाई आहेच माझ्या, कारण प्रेक्षक काय ऐकत नाही की बाई काय माझा पिच्छा सोडणार नाही. मी म्हटलं मी कशाला पिच्छा, प्रेक्षक तुमचा पिच्छा सोडत नाही, त्याच्या माझं काही नाही. तुम्ही कुणाला घेतलं तर त्या बिचारीच्या हिरोईनचं पोट आहे, ती पण जगते, मी पण जगते, कारण मला कामाची खूप आवश्यकता होती. स्ट्रगल करून मला कामं मिळवणं अतिशय आवश्यक होतं, कारण माझं घर त्याच्यावर, कारण गव्हर्नमेंटने आमची मोठी जागा इथे धनकवडी एरियामध्ये ते ऍक्वायर केली होती. माझ्या मिस्टरांचा पण प्रॉब्लेम होता. माझी सासू म्हणजे देवी होती, स्त्रीधन होतं ते. धनकवडीची जागा आहे ना ती स्त्रीधन होता आणि एवढी प्रेम करायची. मी, माझे मिस्टर, माझी सासू, शंकर बाबांचं मठ आहे ना तुला माहिती आहे, तिथे जाऊन आम्ही बसायचो आणि 3, 3:30, 4च्या दरम्यान खळं लावायचो तिथे. मोठी त्यावेळेस मोकळी जागा असायची ना रे तिथे. आणि मग शेती करायचो आम्ही, ज्वारी आणि बाजरी, या 2 गोष्टी तिथून काढायचो. मग 8-8 पोती निघायचे आम्हाला. काय आमच्या ह्या घरी 2 पोती, जुन्या घरी 6 पोती. असं करून मग ते काम झालं की आम्ही शंकर बाबांच्या मठामध्ये जाऊन बसायचं. एवढं बरं वाटायचं. आणि माझी सासू एवढी देवी येते, तिची आठवण येते मला आज. खूप 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 प्रेम केलं तिने माझ्यावर, माझ्या मिस्टरांनी पण केलं प्रेम. आणि त्यांचे तुम्ही आता नातवंड आहात, ते कुठं असतील इकडे तिकडे, माझे सासू माझे मिस्टर असतील कुठे, तुम्हाला बघत असतील, तुम्हाला आशीर्वाद देतील. ते मी कुणाचं वाईट केलं नाही. आणि त्या परमेश्वराला, माझ्या स्वामींना, माझ्या सर्व देवतांना हे माहिती आहे. आणि प्रेक्षक माझे चाहते तुम्हाला तर जास्तच माहिती आहे. चुकल्यास मला क्षमा करा आणि आनंद लुटा, मस्त मस्त रंगपंचमी साजरी करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर.